Vegetable, fruit, processing and preservation. फ्रूट म्हणजे काय? फळ. आणि व्हेजिटेबल म्हणजे काय? धान्य, भाजीपाला काय असेल म्हणजे फळ, भाजीपाला, धान्य, बरोबर. याच्यावरती काय करायची आपल्याला? प्रक्रिया करायची. प्रक्रिया म्हणजे काय की एक वस्तूचा उपयोग करून दुसरा पदार्थ तयार होईपर्यंत जे काय होतं त्याला आपण काय म्हणणार? प्रक्रिया. जसं की आपण तांदूळ घेतलं, तांदळापासून आपण काय काय करणार? तांदळाच्या भाकरी करू शकतो, भात करू शकतो, नंतर बिर्याणी करू शकतो, खीर बनवू शकतो. घावणे काय लोक बनवतात, काही लोक खीर बनवतात, बरोबर. इडली, डोसा, उत्तप्पा जे काय तयार झालं हे तयार होईपर्यंत जे काय करावं लागतं त्याला म्हणणार आपण प्रक्रिया, बरोबर. म्हणजे प्रोसेसिंग. प्रिझर्वेशन म्हणजे काय? साठवणे किंवा टिकवणे, बरोबर. तर साठवण्या टिकवण्यासाठी वाळवावं लागतं, सुकवावं लागतं, ऊन द्यावं लागतं, फोडणी द्यावी लागते, तडका द्यावा लागतो किंवा आंबवावं लागतं. त्याच्यानंतर काही गोष्टी पिकवाव्या लागतात. तर त्याच्यातून ती वस्तू काय करावी लागते? साठवता येते. जसं पापड किती काळ टिकतो? वर्ष, दीड वर्ष, काही त्याला प्रॉब्लेम नाही, पाण्याचा कामा नाही, बरोबर. मग त्यासाठी काय करावं लागतं? फक्त सुकवत नाही. तांदूळ आहे, काहीतरी दळत असू आपण, ते उकडत असू, बरोबर. त्याला गोल गोळे करणार, मग ते लाटणार आणि असेच लाटून कपाटात ठेवले किंवा फ्रीजमध्ये ठेवले तर राहतील का? त्याला सुकवावं लागतं, बरोबर. आणि सुकल्यानंतर ते टिकतात. मग सुकले सगळं, ठीक आहे, मग तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दिले तसेच राहतील का? कोणत्या ठिकाणी ठेवावं लागतात? कोरड्या ठिकाणी. म्हणजेच लोणचं तसं कोणत्या ठिकाणी ठेवावं लागतं? लोणचं आपण सुकवतो का? आंबा सुकवतो, मग त्याच्यात गुळ टाकून आपण साठवू शकतो, तडका देतो, बरोबर, मोहरी, जिरे. तर अशी प्रत्येक गोष्ट टिकवण्यासाठी